हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? मी गायत्री आणि तुम्हा सर्वांची माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे, ते म्हणजे बुद्ध पौर्णिमा. तर अखंड विश्वाला शांततेचा, बंधुत्वाचा, प्रेमाचा, मानवतेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. Happy Buddha Purnima टू ऑल ऑफ यू. to all of you. बुद्ध पौर्णिमा ही 3 घटनांसाठी खूप महत्त्वाची आहे. एक म्हणजे लुंबिनी नेपाल येथील तथागत भगवान बुद्ध यांचा जन्म, दुसरा बोधगया येथे त्यांना झालेली ज्ञान प्राप्ती आणि तिसरा म्हणजे महापरिनिर्वाण म्हणजे त्यांनी केलेला देहत्याग. आणि या तिन्ही घटना वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला येतात, म्हणून ही पौर्णिमा खूप महत्त्वाची समजली जाते. भारतात आणि इतर देशातही बौद्ध पौर्णिमा फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तर आता आम्हीही घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने ती साजरी करणार आहोत. आणि बुद्ध पौर्णिमा म्हटलं तर थोडाफार स्पेशल मेनू झालाच पाहिजे. तर मी आज थोडा साधा आणि स्पेशल मेनू बनवण्याचा ठरवला आहे, आणि तोही महाराष्ट्रीयन पद्धतीचा. त्यात मी बनवणार आहे आलू वांग्याची भाजी, कढी, वडे, स्पेशल म्हणजे खीर, पापड, भात आणि चपात्या. आणि त्यासाठी मी थोडी तयारीही केली आहे, तर चला मी ती दाखवते. तर इथे मी खीरसाठी दूध गरम करायला ठेवलं आहे. इथे मी कढीसाठी दही आणि बेसन याचा घोळ तयार करून ठेवला आहे. इथे मी आलू वांगे कापून ठेवले आहे आणि इथे थोडी कढीला फोडणी द्यायची तयारी केली आहे. इथे कांदा क्रश करून ठेवला आहे आणि इथे मसाल्यासाठी अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून ठेवली आहे. आणि इथे मी खीरसाठी तांदूळ भिजू टाकले आहे. आणि इथे वड्यासाठी मी डाळ पण भिजू टाकली आहे. तर अशीही मी थोडीफार स्वयंपाकाची तयारी करून ठेवली आहे. तर आता मी थोडाफार स्वयंपाक करते आणि चपात्या आणि वडे हे वेळेवरच गरम गरम तळून घेईल. आता मी ही वड्यासाठी जी डाळ काढली आहे ही थोडी पाणी निथळून ठेवायसाठी चाळणीमध्ये टाकत आहे. यातलं पाणी छान सुकलं की वडे छान होतात. आणि आता मी भाजीला आणि कढीला फोडणी देते आणि नंतर बोलते. इथे आता कढी, भाजी आणि खीर शिजत आहे. भाजी शिजत आहे तोपर्यंत मी सगळं भांडे वगैरे घासून घेते, म्हणजे पसाराही कमी होऊन जाईल भांड्याचा. भाजी आणि कढी शिजतपर्यंत माझे भांडे पण सर्व साफ झाले आहे. आता फक्त वड्यासाठी डाळ वाटून घ्यायची आहे, नंतर वडे करता येईल. तर इकडे छान खीर तयार झाली आहे तांदळाची. इकडे भाजी पण झाली आहे रेडी, भात आणि कढी. आणि इथे मी वड्याचं आणि चपात्यासाठी पीठ भिजून ठेवलं आहे. आता चपात्या आणि वडे थोड्या वेळाने जेवणाच्या वेळेवर तयार करते. आता आधी रांगोळी काढून घेते आणि थोडे पूजेसाठी डेकोरेशन करून घेते. इथे माझी छोटीशी रांगोळी काढून तयार आहे आणि आता मी थोडं पूजेचं डेकोरेशन करते. इथे मी पूजेसाठी फुलं आणून घेतले आहे विकत, कारण इथून कुठेही कुणाच्या प्रेमायसेसमधून फुलं तोडू शकत नाही. आणि नाही आपल्या इकडे जशी किलोनी फुलं मिळतात तसेही फुलं इथे मिळत नाही, म्हणून आम्ही इथे फुलं आणलेत. इकडे छान विवान आणि रियान व्हाईट कपडे घालून रेडी झाले आहे आणि आम्ही इकडे सगळे व्हाईट कपडे घालून रेडी झालो आहेत छान. आणि आता आम्ही पूजा करायला निघालो आहे. आणि इकडे बघाल तर इकडे मी थोडीशी पूजेची मांडणी केली आहे. जसं भगवान बुद्ध यांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्ती झाली होती, तसंच मी इथे थोडंफार पिंपळाचं झाड बनवायचा प्रयत्न केला आहे.
आता बघाल इथे छान लाईट्स लागलेत. इथे मी पूजेसाठी खीर घेत आहे. असं म्हणतात की जेव्हा भगवान बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती झाली होती तेव्हा सुजाता नावाच्या महिलेने त्यांना खीर दिली होती खायला, म्हणून या खीरचा खूप मान आहे या दिवशी. I want to play air hockey. हं? I want to play air hockey. हं. Can I turn your knee? तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. इथे आमची पूजा झाली आहे आणि आता थोड्या वेळाने जेवण करू. तेव्हा नाही तर चल. लाईटला चलो रिया. आता आम्ही गरम गरम पोळ्या आणि भजे करून घेते आणि जेवण करू. तर चला तुम्हाला मी बुद्ध पौर्णिमेनिमित्त बनवलेली थाळी दाखवते, काय काय बनवलंय ते. तर इथे आहे आलू वांग्याची भाजी, कढी, खीर, पापड, डाळवडे, पुरी, पोळी आणि भात. तर परत एकदा तुम्हा सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ तर नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.